शिवसेनेचे उपनेते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक शिवाजीराव नारायणराव पाटील, तसेच आपल्या जुन्नरचे आपले आमदार आणि ज्यांनी आता आपल्याला अतिशय सुंदर असं राजकीय भाषण केलं ते शरददादा सोनवणे, तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले तालुका प्रमुख माऊलीजी खंडागळे, तसेच आमचे सभागृहातील गटनेते देवीदासजी दरेकर, या ठिकाणी सर्व उपस्थित असलेले अशोकजी हांडे, श्यामरावजी पांडे, तसेच आमचे सहकारी मित्र सुरेश भाऊ भोर, जिल्हा परिषद मधील आमचे दुसरे सहकारी गुलाब शेट्टी पारखे, शरदाना चौधरी, मंगेशाना काकडे, रमेशजी खुडे, चंद्रशेठ ढोके, समीरजी भगत, ज्यांनी अतिशय मगाशी चांगल्या अशा सूचना केल्या, ते काळूरामजी शिरकंदे, गणेश कवडे, उपस्थित असलेले आदरणीय व्यासपीठ आणि समोर उपस्थित असलेले जुन्नर मधील सर्व शिवसैनिक, महिला आघाडी, माता पिता बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं शिरूरची लोकसभा झाली आणि शिरूरची लोकसभा झाल्यानंतर माझ्यावरती या ठिकाणी जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी आली आणि त्याच्यानंतर मला वाटतं सगळ्या विधानसभेत संघटनेच्या कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी मेळावा बैठकी पार पडल्या, फक्त जुन्नर सोडून. त्यामुळे जुन्नरच्या बैठकीची जिल्हा प्रमुख म्हणून माझी तशी पहिलीच वेळ आणि मला वाटतं आमदारकी झाल्यानंतर एक मेळावा झाल्यानंतर तशी ही पहिलीच बैठक आणि खऱ्या अर्थानं शिरूरची लोकसभेची इलेक्शन त्या ठिकाणी पार पडली. जुन्नर तालुका म्हणजे कायम या ठिकाणी शिवसेनेचा उगम शिरूर लोकसभेत जर कुठून झाला जर असेल तर तो या शिवनेरीमधून या भागव्याचा उगम या ठिकाणी झालेला दिसतो आपल्याला. आणि आज सातत्याने गेले 15 वर्ष दादांनी या ठिकाणी आपल्या भागातून तर फार आमच्या कात्रजच्या शेवटच्या टोकापर्यंत या ठिकाणी खासदार म्हणून त्या ठिकाणी 15 वर्ष या ठिकाणी आपल्या सेवेत घालवली आणि याच्यात सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा जर कोणाचा राहिला असेल तो कायम जुन्नरचा राहिलेला आहे. कायम जुन्नरने या ठिकाणी दादांना शिरूर लोकसभेत पाठवण्यासाठी भरभर असं मताधिक्य दिलं आणि अचानक असं काय झालं की शिरूर जुन्नर मध्ये आपल्याला 40,000च्या वरती दादा त्या ठिकाणी पिछाडी पडली. कुठंतरी काहीतरी थोडा काहीतरी विस्कळीतपणा आला, कुठंतरी संघटनेत आपल्याला काम करण्यात आपण कमी पडलो. त्याच्यानंतर लोकप्रतिनिधीवरती कारवाई झाली, ज्यांनी काय शिरूरच्या लोकसभेमध्ये काम करत असताना गडबड केली. त्याच्यानंतर शरददादांचा पक्षामध्ये प्रवेश झाला आणि ज्यांची काही हकलपट्टी झाली, काही त्यातले जे शिवसेनेचे जलमपास मूळ शिवसैनिक होते, ज्यांनी शिवसेनेबरोबर राहून अनेक वर्षे या ठिकाणी पक्षाची सेवा केली, पदं भोगली, अशी मंडळी भावनेला आळी लावून ज्यांची काही हकलपट्टी केली त्यांच्याबरोबर गेली. परंतु जो माझा मूळ शिवसैनिक होता त्याने कधीही या ठिकाणी जागा सोडली नाही, तो पक्षातच राहिला आणि त्या ठिकाणी पक्षाचंच काम केलं. दादांनी सांगितलं या ठिकाणी की 50% शिवसैनिक इलेक्शन अगोदर बाजूला सरला, परंतु दादा मी आपल्याला हेच सांगतो, आपला एक शिवसैनिक हा समोरच्या असलेल्या पक्षाच्या 10 कार्यकर्त्यांना भारी आहे आणि हे त्या 50% शिवसैनिकांची व्यवस्थित जर आपण मूड बांधली असती तर दादा आपला जो पराभव 14,000 झाला म्हणजे 7,000 मतं फक्त आपल्याला कमी पडत होती. तो जर विस्कळीतपणा जर आपण वेळेत आवडला जर असता तर निश्चितपणे आपल्या या तालुक्याचं चित्र आपल्याला वेगळं दिसलं असतं. परंतु हे संघटना बांधण्यात आणि आपण कुठेतरी बाकीच्या गोष्टीत कमी पडलो. जो आपला संवाद व्हायला पाहिजे होता, कार्यकर्त्यांच्या एकमेकात चर्चा व्हायला पाहिजे होती, ती चर्चा त्या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळाली नाही. आता अनेक मंडळी या ठिकाणी राजकीय भाषण झाली, परंतु या ठिकाणी संघटनेविषयी संजय गाडगेने या ठिकाणी चांगलं मत मांडलं. मी तुमचं कौतुक करतो की आपण उपतालुका प्रमुख म्हणून या ठिकाणी काम करत असताना संघटनेविषयी चांगल्या सूचना केल्या, कारण की आपण संघटनेत काम करता म्हणून आपल्याला त्या गोष्टीचे ज्ञात आहे.
तर निश्चितपणे या ठिकाणी मी जिल्हा प्रमुख झाल्याच्या नंतर सातत्याने शिवसेना मध्ये मिटिंगी झाल्या. मग त्यानंतर देसाई साहेब असतील, राऊत साहेब असतील, मिर्लेकर साहेब होते. त्याच्यानंतर 5-6 मिटिंगला जवळजवळ स्वतः आपले पक्षप्रमुख होते. संपूर्ण महाराष्ट्राचा त्या ठिकाणी आढावा घेत असताना फक्त जुन्नर तालुका असा होता की ज्याची संघटनेची यादी शिवसेना भवनमध्ये आपल्याला देता आली नाही. याची निश्चितपणे आम्हाला त्या ठिकाणी खंत वाटत होती. मी दादांना त्या ठिकाणी बोलत होतो, दादा वरून सारखे मिटिंग होत आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या मिटिंग मध्ये चर्चा होत असताना, प्रत्येक तालुक्याचा आढावा घेत असताना जुन्नरची यादी मागितली की आपण म्हणायचं नाही आता देतो, पुढल्या 15 दिवसांना आम्ही तुम्हाला यादी देतो. परत 15 दिवसांनी मिटिंग आली, जिल्हा प्रमुख यादी घेऊन मग आम्ही तालुका प्रमुखांना फोन करायचा, दादांनाही फोन करायचा. याच्यात जवळजवळ 1 वर्ष की आपलं त्या ठिकाणी निवडून गेलं. 3-4 महिने तर आपलं त्याच्यात मध्ये सरकारनं बनवण्यात 3-4 महिने गेले. त्याच्यानंतर 6-7 महिने आपले कोविड मध्ये गेले. परंतु ज्या ठिकाणी आपल्या शिवसेनेचं मूळ आहे, ज्या तालुक्याला भगवा इतिहास आहे, रक्ताचा इतिहास आहे भगवा, त्या तालुक्याला अशी परिस्थिती यावा याचं सारखं दुर्दैव निश्चितपणे मला सगळ्या संपूर्ण शिरूर लोकसभेत पाहायला मिळालं नाही की ज्या शिरूर लोकसभेने आमदारही दिलेत आणि खासदारही दिलेत. आपल्या ज्या ठिकाणी संघटना जर मजबूत असती तर आपल्याला हे दोन्ही बसलेले दादा आणि शरद दादा हे मंत्री झालेले आपल्याला त्या ठिकाणी आज दिसले असते. आपण कोणतरी काम करायला कमी पडलो. कार्यकर्त्यालाही नेते जरी आपण या ठिकाणी स्टेजवरून बोलत असलो तरी सर्वसामान्य माणसाची तळमळ काय, कार्यकर्त्याची तळमळ काय. ज्या टायमाला तालुका प्रमुख पासून तो फार शाखा प्रमुख पर्यंत त्यांना विश्वासात आपण घेत नाही आणि त्याला त्या उपतालुक्यात शाखा प्रमुख आपण ताकद देत नाही, त्याचं म्हणणं ऐकून घेत नाही. तोपर्यंत संघटना त्या ठिकाणी आपल्याला कुठंतरी थांबलेली पाहायला मिळेल. या गोष्टी आपण येणाऱ्या काळामध्ये हे चित्र बदललं पाहिजे. आता मला एक शिवसैनिक होते, त्यांनी सांगितलं मला, ज्येष्ठ शिवसैनिक किती खिडकीने त्या ठिकाणी बोलत होते की मी गेलो की पाईपलाईन थांबवली. बघा तिकडं आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. मी जर त्या ठिकाणी काम अडवलं आणि ते काम अडवल्यानंतर ते काम ते शासकीय काम होतं ठेकेदाराला थांबून त्याला 43 लाखाचा दंड करावा लागला. हे शिवसैनिकाचं काम आणण्याच्या विरोधात लढायचं हे आपल्या पुढे गेले, ही हा जन्मा पुढे गेला आपला. आपण शिवसैनिक आहोत. म्हणजे दादांनी सांगितलं बाळासाहेबांना शाखा प्रमुख निवडायचा होता. दादांनी जिल्हा प्रमुखचं उदाहरण दिलं, पण शाखा प्रमुख निवडायचा होता. बाळासाहेबांच्या पुढे 2 पर्याय होते, एक शिकलेला होता आणि एकावरती 3 केस होत्या. जो शिकलेला होता त्यांनी सांगितलं की मी संघटना चांगली चालवल, कशा पद्धतीने चालवल. परंतु जो दुसरा होता त्यांनी एकच सांगितलं, माझं शिक्षण नाही परंतु माझ्यावर 3-4 केस चालू. बाळासाहेबांनी लगेच सांगितलं याला शाखा प्रमुख करून टाका, हा शिवसेना त्या ठिकाणी वाढवू शकतो. ज्या शिवसैनिक शाखा प्रमुखाच्या वरती पुन्हा नाही, तो शाखा प्रमुखच नाही. तुम्ही लगेच उठून लगेच काय करू नका, पण जिल्हा प्रमुखांनी सांगितलं जेव्हा काय. परंतु सांगायचा उद्देश असा की अन्याय विरुद्ध लढणारी शिवसेना, ज्या बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना, ज्या विचाराची आपण वाटचाल करतोय, त्या विचाराची कास धरून या जुन्नर तालुक्यानी अनेक या ठिकाणी आमदार खासदार या तालुक्याला, या राज्याला, या देशाला दिलेले आहेत. मग आज अशी परिस्थिती येण्याचं कारण काय? कुठंतरी संघटनेतला असलेला विस्कळीतपणा. काही मंडळी गेली, काही त्याच्याबरोबर निघून गेली का, ठीक आहे. आता काही त्यांच्या काय असेल, काय त्यांच्या मनात दादा आपण कोणाच्या मनात तर काही शिरत नाही. परंतु आता तीच मंडळी दादांनी सांगितलं की जर माघारी येत असतील तर या ठिकाणी त्यांच्यासाठी दरवाजे उघडे आहेत. परंतु दादा हे सर्व करत असताना निश्चितपणे सगळ्यांना विचारात घेऊन पुन्हा पक्षाचं नुकसान जे झालेले आहे ते तर भरून निघणार तर नाही, परंतु सगळ्यांना विश्वासात घेऊनच ती काही प्रक्रिया असेल ती पुढची त्या ठिकाणी पार पडली जाईल. आणि शिवसेनेमध्ये गद्दारी अजिबात सहन केली जाणार नाही. ज्यांनी राहायचे त्यांनी प्रामाणिकपणाने राहायचं आणि पक्षाचं त्या ठिकाणी एकनिष्ठ काम करायचं. पक्ष निश्चितपणे आपली त्या ठिकाणी दखल घेतल्याशिवाय राहणार नाही. पुढली आपली तळागाळातून काही काम असू द्या, काम आपण सांगा, सुचवा. तालुका प्रमुख या ठिकाणी शरद दादा आहेत, दादा आहेत,
जिल्हा प्रमुख म्हणून मी येते ठिकाणी सांगा आपण आपलं कोणाकडे काम आणलेलं आहे. राष्ट्रवादीवाल्यांनी हे केलं, राष्ट्रवादी त्यांनी ते केलं, काँग्रेसवाल्यांनी हे सोडून द्या. आता सरकार आपलं आहे, आपले पक्ष प्रमुख आता या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आता जागे व्हा, त्यातून बाहेर निघा. सरकार आपलं आहे. आता परवा दिवशी दादांना त्या ठिकाणी साहेबांचा फोन झाला, 10 मिनिटं फोन चालला होता मुख्यमंत्री साहेबांचा, किंवा मग जिल्ह्याची परिस्थिती काय आहे. आता मध्यंतरी काळात पाऊस झाला किंवा शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. सरकारने आपल्या त्या ठिकाणी 12 कोटी रुपये 20 कोटी रुपये जाहीर केले. जाहीर केल्यानंतर सरकार आपण मुख्यमंत्री आहोत. आपण त्या ठिकाणी मोठ्या भावाच्या भूमिकेत आहोत. मेन भूमिका आपली आहे त्या ठिकाणी. सगळ्या यांच्यात मुख्यमंत्री साहेबांचा त्यात फोटो पण नाही. जसे काही यांनी कर्जमाफी जे काही नुकसान झालेलं आहे त्याची नुकसान भरपाई एकट्याने दिलेली. याच्या विरोधात आपण त्या तालुक्याच्या पोस्ट असतील त्याच्या विरोधात आपण आवाज उठवला पाहिजे. आपल्या पोस्ट आपण टाकल्या पाहिजे. आपण काय करतो, थोडस स्वतंत्र झालं की लगेच थोडस त्या ठीक आहे त्याच्या जवळ निर्माण करायचा आपण प्रयत्न करतो. कशासाठी? आपलं अस्तित्व आपण कशासाठी त्या ठिकाणी गमवायचं. हे काही असं उभं राहिलेलं नाहीये, याला मोठा इतिहास आहे. याच्यात अनेक लोकांचा बळी गेलेला आहे, त्या ठिकाणी अनेक लोकांचा त्याग आहे. ते विचाराला एक ठार आहे. काय आपली कामं असतील काय ना, आपण निश्चितपणे ती कामं सुचवा. संघटनेच्या माध्यमातून आपली ती कामं त्या ठिकाणी निश्चितपणे मार्गी लावली जातील. साहेबांनी आता ज्यांचं नुकसान झालेलं आहे आता मध्यंतरी पावसामुळे, त्याच्यामध्ये 10,000 कोटीचं पॅकेज त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. त्याबद्दल साहेबांचं आपल्या सर्वांच्या शिवसैनिकांच्या वतीने या ठिकाणी खऱ्या अर्थानं अभिनंदन केलं पाहिजे. आणि आपल्याला असे पक्ष प्रमुख आपले मिळाले. पहिले फक्त पक्ष प्रमुख होते, परंतु मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी जी समाजात आपली प्रतिमा तयार केलेली आणि पक्षाला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. जेणेकरून संपूर्ण भारतामध्ये सर्वेमध्ये पहिल्या 5 मध्ये त्या ठिकाणी साहेबांचं नाव आलेलं आहे. हे खरोखर तुमच्या आपल्या दृष्टीने त्या ठिकाणी गौरवाची गोष्ट आहे. संघटनेचं काम करताना आपण त्या ठिकाणी तळागाळात जाऊन काम केलं पाहिजे. मग उपतालुका विभाग करतो, त्याच्या खाली मग जाऊन आपण उपविभाग करतो. आणि आता जुन्या पद्धतीने पक्षाची रचना राहिलेली नाही. पहिले एका गावात एक शाखा प्रमुख होते, आता वार्डवाईज शाखा प्रमुख झालेले. प्रत्येक ग्रामपंचायतच्या वार्डवाईज एक शाखा प्रमुख आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या पाठीमागे एक उपशाखा प्रमुख. अशा पद्धतीने आपण येणाऱ्या काळामध्ये पक्ष संघटनेच्या त्या ठिकाणी आपण रचना करायची आहे. तेव्हा आपण सर्वांनी त्या ठिकाणी ज्यांना स्वतःला काम करण्याची इच्छा आहे आणि निश्चितपणे आपल्या कामाची दखल पक्ष त्या ठिकाणी घेतल्याशिवाय कामाच्या माध्यमातून राहणार नाही. आपलं कर्तृत्व आणि नेतृत्व आणि आपलं असलेलं सर्वसामान्य माणसाचं काम हे समाजातून वरती आलं पाहिजे. त्यासाठी संघटनेतून योजना आहेत त्या राबवू आपण. जिल्हा परिषदच्या माध्यमातून गटनेते आहेत, त्यांनी आता सांगितले या ठिकाणी. जिल्हा परिषद मध्ये मी पण आहे. जी काही कामं असतील ती गटनेत्यांना सुचवा. संघटनेच्या माध्यमातून जी काय असतील ते आपण मला सांगा. इथं माऊली घटागले आहेत. आपण बोललं पाहिजे, पुढे आलं पाहिजे. आपला जो आक्रमकपणा आहे शिवसेनेचा तो घ्यायला पुढं. शिवसैनिक असं नाहीये झोपल्याला बसलेला नाव असलेला शिवसैनिक हा शिवसैनिकच असतो. परंतु काय झालं काय आले गाव झालं काही कळत नाही. काय सगळी सुस्तावल्यागत काय किंवा काही लोक गेल्यामुळे काही नाही वाटते की चला ठीक आहे बघू काय झालंय कसं झालंय. परंतु आता सरकार आपलं आहे. जी काही मोठाली कामं असतील तर तिची सीएम साहेबांनी दादासाहेब बोलण्याला की तालुक्याच्या संदर्भामध्ये मोठाली कामं असतील ती तिथे कामं घेऊन या. जेणेकरून आपल्या तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्या तालुक्याला गती मिळेल अशी कामं आपण घेऊन या. आणि ह्या भ्रमात कुणी राहू नका की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महाविकास आघाडी राहीलच ते आपल्याला राष्ट्रवादी पुढे बरोबर येईल आणि पुढे आपल्या काँग्रेस आणि आपली वरती महाविकास आघाडी आहे आणि म्हणजे खाली पण स्थानिक स्वराज्य संस्थेत होईल. हे कुणीही अजिबात भ्रमात राहू नका. वेळ प्रसंगी शिवसेना स्थानिक स्वराज्य संस्थेत स्वतःच्या बळावरती त्या ठिकाणी पुढे जाणार आहे. त्यामुळे आपण आपली स्वतंत्र तयारी त्या ठिकाणी ठेवायची आहे. आपल्याला फुकट द्यायला पण मोकळं नाहीये.
सभापतीच्या टायमाला आपण बघितलं असेल, मग एखादं काही पडलं की पहिला आमचा बसवा, मग तुमचा घ्या खाली. जोपर्यंत आपली ताकद, आपलं नेतृत्व त्या ठिकाणी सक्षम तयार होत नाही, तोपर्यंत आपल्याला काही मिळणार नाही. काय लोकांची काय फारशी कामं असतात, कुणाचं रेशनिंग कार्ड काढून द्यायचं, कुणा हॉस्पिटलला लागलं 5,000 रुपये कमी करा, फोन करा, किंवा किरकोळ कागदपत्र, कुणाची काही मोठ्या संस्था वगैरे काय त्या लेवलची कामं असतात, आपण आलं ना. निश्चितपणे पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी, शिवसेनेच्या माध्यमातून आपली कामं त्या ठिकाणी केली जातील. काही मंत्रालयातली कामं असतील तर ती पण सुचवा. सरकार आपलं आहे त्याचा फायदा करून घ्या. आता परंतु आपण ते आणलं पाहिजे, रडण्यापेक्षा लढलं पाहिजे. आपल्याला रडत बसायचं नाही. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये संघटना कशा पद्धतीने सक्षम होईल, तळागाळापर्यंत, म्हणजे आपल्याला उपशाखा पर्यंत, आणि मग त्याच्यानंतर बूथ प्रमुख वगैरे येते, संपूर्ण आपल्याला संघटनेची रचना या ठिकाणी तयार करायची आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या काही पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगर परिषद असतील, याच्यावरती शिवसेनेचा एक हाती झेंडा कसा फडकेल यासाठी आपण तळागाळात जाऊन त्या ठिकाणी संघटनेने काम करायचं आहे. एवढं मी या ठिकाणी आपल्याला सांगतो. आणि महिला संघटनेच्या बाबतीतही थोडंसं आता 50% महिला आरक्षण आहे, तर थोडस महिला जरा सक्रिय कमी होत असतील तर जे काही या ठिकाणी उपतालुका प्रमुख किंवा विभाग प्रमुख जरी अशा मंडळीने थोडस आपल्या परिसरातील महिलांना त्या ठिकाणी काम करण्यासाठी प्रोत्साहित करायची, जेणेकरून आपली महिला संघटना त्या ठिकाणी महिला आघाडी सक्षम होईल. युवा सेनेच्या बाबतीतही परिस्थिती आपली चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी तालुक्यात उभी राहिली पाहिजे. अशाच पद्धतीचे मेळावे हे महिला आघाडीचे आणि युवा सेनेचे वेगवेगळे झाले पाहिजे. तर त्या टायमाला खऱ्या अर्थानं आपली जी पक्षाचे विचार आहेत, पक्षाची ताकद आहे, ती पुन्हा एकदा मूळ धरून वरती यायला त्या ठिकाणी सुरुवात होईल. आणि त्यांनी सांगितलं की आदिवासी भागामध्ये संघटना त्या ठिकाणी बैठका घेतल्या पाहिजेत. तर निश्चितपणे तालुका प्रमुख आपण नियोजन करा, लागलं तर मी पण येतो. आपल्या ठराविक ठिकाणी आपल्या पाठीमागे नियोजन पण चालतं की जिल्हा परिषद गटावाईज आपण त्या ठिकाणी बैठका घ्यायला सुरुवात करू. परंतु हा कोविड आणि कोरोनाची महामारी चालू झाली, त्याच्यामुळे थोडंसं ते थांबले गेलं. परंतु येणाऱ्या काळामध्ये आदिवासी भागापासून आपण सुरुवात करू आणि जिथं जिथं काय न्याय देता येईल सरकारच्या माध्यमातून, आता काही कमिट्या पण येतील, तर निश्चितपणे त्या कमिटी कशा पद्धतीने कोणाला काय काय न्याय देता येईल ते तालुका प्रमुख काय त्या ठिकाणी शरद दादा आहे, सर्वजण मंडळी बसून त्या ठिकाणी ठरवतील. निश्चितपणे आपला त्या ठिकाणी वाटा आहे. काही कमिट्या जरी झाल्या असतील परंतु त्या कमिटीतले काही वाटे आपल्याला या ठिकाणी जे काही सरकारमध्ये ठरलेले आहेत तेवढा वाटा या ठिकाणी आपल्याला आलेला आहे. ते निश्चितपणे सर्वजण या ठिकाणी बसून ते ठरवतील. आणि जे काय आहे आपण सर्वांनी पुनश्च एका ताकदीने आपला हा एक कुटुंब आहे, एक परिवार आहे, हे समजून पुन्हा एकदा नवीन जोमाने ज्या पद्धतीने आपण म्हणतो फिनिक्स पक्षी आकाशाला गवसणी घालण्यासाठी आकाशात उंच उंच उडत जातो, आणि जसा जसा उंच उडेल जसा जसा सूर्याच्या जवळ जातो तसे त्याचे पंख जातात आणि तो खाली पडतो. परंतु तो जिद्द कधी हरत नाही. त्या राखातून उठून पुन्हा एकदा सूर्याला गवसणी घालण्यासाठी तो आकाशाकडे झेपवतो. तशाच पद्धतीची झेप या जुन्नर तालुक्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसली पाहिजे. आणि पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका या निश्चितपणे आपल्या त्या ठिकाणी ताब्यात आले पाहिजे. एवढंच मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी सांगतो. आणि आपण सर्वांनी त्या ठिकाणी संघटनेवर बारीक सारीक एकदम तळागाळात जाऊन काम करायच्या काही नियुक्ती असतील त्या लवकरात लवकर मला दादा आहे तिथे तालुका प्रमुख नियुक्ती आपण करून द्या. जी काही पक्षाच्या माध्यमातून ताकद लागेल, पक्ष निश्चितपणे आपल्या पाठीमागे त्या ठिकाणी उभा आहे. काही अडचणी आल्या तरी सांगत चला, कुठल्याही पद्धतीची काळजी करायची काही कारण नाही. कारण की हवेली तालुक्यात आपल्या तालुका प्रमुखावरती एक खोटा 307चा गुन्हा दाखल केला होता दादा. परंतु दादांनी या ठिकाणी डायरेक्ट फोन करून सीएम साहेबांचा फोन आल्यानंतर पुणे जिल्ह्यातल्या महाराष्ट्राची पहिली केस अशी असेल की कोर्टात जाऊन सुद्धा खाली एसपीने ती खालच्या खाली पीआयने ती केस 307च्या गुन्ह्याची व्हिडिओ करून दिली तालुका प्रमुखची. ही काय पक्षामध्ये तुम्ही जाणलं पाहिजे. तुम्ही बाहेर निघा स्वतःतून. काय विरोधात तुमची ती जी मानसिकता झालेली. आता आपण सरकारमध्ये मुख्यमंत्री आहोत. जी जी आपली काही कामं असतील ती कामं आपण सुचवा. निश्चितपणे पक्षाच्या माध्यमातून ती आपली केली जातील. काही अडचण आल्या तरी सांगा. आणि पुनश्च आपण सर्वजण कोरोनाच्या काळामध्ये या ठिकाणी उपस्थित आहात.
तरी आपल्या सर्वांचं कर्ज मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन पण करतो की एवढ्या महामारीमध्ये सुद्धा आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाला आणि सर्वांनी आपली काळजी घ्या. येणाऱ्या दीपावलीच्या आपल्याला शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांनी पुन्हा एकदा जोमाने कामात लागून एवढंच या ठिकाणी सांगतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.